काय ग मृदुला, काय झालं? माईंना एवढं हल्लेलं कधीच बघितलं नाहीये ग. आजपर्यंत काय कठीण प्रसंग कमी नाही आले, पण प्रत्येक वेळेला कणखरपणे उभ्या राहिल्या. आणि ह्या वेळेला मात्र जीजींचे तोडे गेले म्हणून बाहेरनच नुसता त्रागा करतायत, पण आतून खूप ढासळल्यात ग त्या. आणि खरं सांगायचं तर त्यांना असं बघून माझ्याच हातापायातलं त्राण गेलंय. कसे तोडे गेले ग आपल्या घरातनं? अमृतामुळे. हे जे काय घडलंय ना ते त्या नकट्या अमृतापायी घडलंय. वाईट वाटून घेऊ नकोस, याला तूही जबाबदार आहेस. मी काय केलं आता? अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला वसुधा? तुला कळत नाही तू काय वागली असते. ती चांगली पळून गेली होती अमृता. ती घरात आली, तिच्या पाठोपाठ तिने कोणाला आणलं तर त्या पोलिसांना आणलं. आणि त्या क्षणापासून आपल्या शांत असलेल्या घाडगे कुटुंबात कलह सुरू झाला. माझ्या शर्मिष्ठाचं लग्न मोडलं ग त्या नकटीने. चाव्यांचा वेंधळेपणा कोणी केला? त्या अमृताने. आणि एवढं सगळं होऊन ती नकटी अमृता कुठे आहे? तर इथेच आहे. याचं कारण काय आहे मृदुला? कारण त्या पोरीला तू राजाश्रय दिलायस. एवढं सगळं करूनही तू तिला पाठीशी घातलंयस, तिच्या पुढे ढाली सारखी उभी राहिलीयस तू. पण आता नाही, आता बघ. वसुधा नको ना, जरा शांत राहा ना ग. घरातलं वातावरण आधीच खूप नाजूक झालंय. नको ना भडका उडेल असं काही करूस. मृदुला, तुझ्यासारखं ना शांत राहायला मला नाही जमत. तुझ्यासारखा सौजन्याचा पुतळा होऊन कोणाचाही कितीही चुकलेला असू दे त्याला पदरात घ्यायला मला नाही जमत मृदुले. मला जे चुकीचं आहे तो चुकीचा. एक घाव दोन तुकडे. आता बघ. अमृता प्लीज नको ना रडू, प्लीज. अगं माई स्वतःवर जास्त चिडल्यात, त्यामुळे तुला त्याची जास्त झळ बसते. हे बघ, तू असं रडतीयस ना ते बघून आम्हाला नाही ग बरं वाटत आहे. प्लीज नको ना रडू, शांत हो प्लीज, शांत हो. अमृता प्लीज ग. अमृता, काय झालंय? तुला सांगायची गरज नाही वाटत मला. तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून दे. आई आहोत, तुम्ही काय बोलताय? आई अगं पण
माईंचे तोडे फक्त आणि फक्त तुझ्या हलगर्जीपणामुळे हरवले. पण शब्दही बोलायचा नाही. मी जे सांगेन तेवढंच ऐकायचं आणि तेच करायचं. तेव्हा आता अंगावर दागिने घालून मिरवण्याचा अधिकार तुला राहिलेला नाही. तुझे सगळे दागिने काढून मला दे. आई अगं काय बोलतेस तू? जे तू ऐकतेस तेच. ठीक आहे. तसे इतके कुठे दागिने आहेत माझ्या अंगावर. हिरव्या बांगड्या नको. आणि हे दागिने तुझ्या डोळ्याला आणि अंगाला घाडग्यांच्या घरी आल्यानंतरच लागलेत ना. इकडे काय होतं त्या फाटक्या प्रभूणेंच्या घरात? हे बघा काकू, तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, पण कृपा करून माझ्या माहेरच्यांना काही बोलू नका. अरे वा, फाटके प्रभूणे. आई अहो तुम्ही काय तुझे पण असलेले नसलेले सगळे दागिने काढून घेऊ का कपाटातून? घेऊ काढून ना. मंगळसूत्र काढण्या बिडण्याची नाटकं माझ्या समोर करू नकोस. मी मृदूला नाहीये काय झाला पाझर फुटायला. आणि काय सहज हात गेला ग मंगळसूत्र काढण्यासाठी? बरोबरच आहे म्हणा. तुला कशाला असेल त्याची किंमत? तुझ्यासाठी सगळंच वरवरचं उथळ आहे ना. मुळात नात्यांची किंमत नाही तुला, या मंगळसूत्राची कशाला असेल? म्हणजे चेन का ठेवलीस मग? मंगळसूत्र सहज काढत होतीस, चेनकडे का नाही हात गेला? चाल चेन काढ चाल. चेन का नाही निघते गळ्यातून? हात का असाच अडलाय तुझा? काही फरक पडत नाही म्हणालीस ना, मग एवढा का? ए फॉर अक्षर. म्हणून हात अडकला होय काढायला. पण ए फॉर अक्षय असेल तर हे पण घाडग्यांचंच आहे. विसरू नकोस. मग हा दागिना कशाला मिरवतेस? आई आई अगं काय करतेस तू हे? आई माईंनंतर तू मोठी आहेस या घरात. त्यांच्यासारखं वागायचं सोडून तू मुस्काट फोडून ठेवेन. मोठी येतात. जोपर्यंत माईंचे तोडे सापडत नाहीत
तोपर्यंत हे दागिने मिळणार नाहीत. तोडे शोधून आणायचे, दागिने घेऊन जायचे. माझ्याच ताब्यात राहतील. माझ्या आणि अक्षयच्या मैत्रीची खूण होती ती. त्या लिहिलेल्या पेंडंट मध्ये खूप खूप काही साठवलेलं होतं. आता मला कळतंय, माईंसाठी जीजींनी दिलेले तोडे फक्त तोडे नव्हते. मी तुम्हाला तुमचे तोडे नक्की शोधून देईन माई. आई, काय घाबरण्याचं नाटक कशाला करतेस? आई अहो मी खरंच घाबरले. तुम्ही या अशा चादरी मागून आलात ना. मग दचकण्यासारखं काय आहे? मी काय खाते की काय तुला? हा, प्रत्यक्षात नाही, पण काय 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 पुटपुटतेस काय? पण काय घडघड बोलायचा, तोंडात तोंडात नाही. हे बघ लंबू, तुला मोकळीक दिली ना, मिर्या नाही वाटायच्या माझ्या डोक्यावर. मी सासू आहे तुझी. कोण आहे? सासू. सासूचा मान ठेवायचा. मी जे सांगते ते ऐकायचं. कळतंय तुला? हे तू काही करत नाहीस, ह्याचं तुला भानच नाहीये. याला मी जास्त घाबरते की पुढे तुझं कसं होणार. पण मी काय केलं आई? मी काय केलं आई? हे विचारायला वाटत नाही तुला? त्या नकट्या अमृतासाठी जीव कशाला वर खाली होतो ग तुझा? घाडगेंच्या टाळूवर हात फिरवत बसली ती, तुला दिसत नाही तेवढं साधं? सारखं आपलं आई आई असं काय करताय? आई थांबा ना. का माझं काय पण सांगत होती? माझ्या विरुद्ध बोलत होतीस? हा, तिथे ते 4 चिंदी दागिने मी घेत होते काढून, म्हणून जीव कालवत होता तुझा? पण आई, चुप. आईने आणि बाईने चुप. तिची साथ द्यायची नाही त्या अमृताची, तर माझ्याशी गाठ आहे. ती खाडगे घराण्यावरचा कलंक आहे, ती नकटी अमृता. तुला व्हायचंय का कलंक? व्हायचंय का? नाही. तिला साथ द्यायची नाही, आधीच सांगून ठेवतेय. कारण माई तिला लवकरच घरातनं हाकलून देणार आहे. काय? माईनी तुम्हाला सांगितलं तसं? माई सांगतात असं सगळं? माई तुम्हाला कसं कळलं? कारण मी बावळट नाहीये तुझ्यासारखी. मला त्यांचे चेहरे वाचता येतात. माईच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेलं दिसलंय मला. तिची साथ द्यायची नाही, कारण तिची बत्ती गुल होणार आहे. तू जर तिच्या आजूबाजूला घुटमळलीस ना, तर तुझ्या आयुष्यात पण अंधार पसरेल. तेव्हा जरा उजेडात राहा. वर बघते काय आहे का इकडे? वर आहे तर वर बघतेस. उजेडात राहा म्हणजे काम आवरा, त्याचा उजेड पाडा. अच्छा नुसतं उभं नाही राहायचं, कामाला लागा. चला.
अमृता, तुझ्या अंगावरचे सगळे दागिने काढून दे. तुझ्यासाठी सगळंच वरवरचं उथळ आहे ना. मुळात नात्यांची किंमत नाही तुला, या मंगळसूत्राची कशाला असेल. जोपर्यंत माईंचे तोडे सापडत नाहीत तोपर्यंत हे दागिने मिळणार नाहीत. आज माई नाही तर तुळशीत कोणीच दिवा नाही लावला. काय ग, कसला विचार करतेस? शोधतेस का काही? शोधत नाहीये ग वसुधा, मला सुचत नाहीये काय करू. माई नाही येत ना स्वयंपाकघरात. रात्रीचं जेवण बनवायचंय, काय बनवू? मला विचारशील ना, फक्कडशी अशी झणझणीत अशी पावभाजी कर. माई सोडल्यास बाकी सगळ्यांना आवडते ग, सगळे चमचमीत खातील तरी. तसंही माई जेवणार नाहीत ना, सगळ्यांच्या जीवा चालवतील पावभाजी खाऊन. कर. वसुधा, तुला काहीच वाटत नाही का ग? सगळीच गंमत वाटते. काय का तू विचारलंस म्हणून आपलं बाई मी सांगितलं, नाहीतर आहे मटार फ्रीज मध्ये आणि मटकीला मोड आले, कर त्याची आमटी आणि त्या मटारची उसळ कर. आहे काय नाही काय? याच्यासाठीच माई स्वयंपाकघरात लागतात. दोन पूरक गोष्टी आल्या पाहिजेत स्वयंपाकात, असा त्यांचा हट्ट असतो. मग मटारची उसळ केली ना, कडधान्यांची आमटी कधीही करून देणार नाहीत त्या. आहे ना तुझं डोकं चालतं ना त्यांच्यासारखं, पट्ट शिष्य आहेस ना तू माईंची. मग मला कशाला विचारतेस तू? ठराव काहीतरी कर ग. मला काही सुचत नाहीये वसुधा, म्हणून तुला विचारलं. तर तुझं तिरकच काहीतरी कर ना पावभाजी. माईंकडे बघवत नाहीये ग. किती हळव्या झाल्यात त्या. आता लक्षात येतं घर कसं बांधून ठेवलंय त्यांनी. त्या हल्ल्यात तर अक्षरशः सगळं घर हल्लंय नुसतं. खरंच माईंची काळजी वाटते ही मात्र आहे. काय आहे? काय हवंय? अगं काय? बघ ना कशी गपचूप पांजरीसारखी येऊन उभी राहिली. बोलायला नको चटा. आई तू का ओरडतेस माझ्यावर? माई रोज संध्याकाळी मला पौष्टिक लाडू आणि बदामाचं दूध देतात. त्या नाही येत म्हणून मी इथे आले. मला वाटलं होतं तू देशील, पण तू नाही आलीस. मग आता इथे माझ्या डोक्यावर उभं राहून तुला मिळणार आहे?
जायचं आणि अभ्यासाला लागायचं, सगळं मिळणार. अरे निघ. का ओरडतेस तिला? कळलं का तुला? काय माईंविषयी मी काय म्हणत होते, कसं घर बांधून ठेवलंय बघ ती पोरगी, तिला सुद्धा समजते. हो, मी सोडून सगळ्यांना घरातल्यांना सगळं समजतंय. तुला कळलंय ना तिला काय हवंय, दे ते करून. मग बदाम शोध. बाबा ते शोधते. हळू हळू. माई, तुमच्या विश्वासाचा हा दिवा नेहमीच तेवत राहील याची मी काळजी घेईन.